नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सिद्धांत तुम्हा सर्वांचं आपल्या आयडियल लर्निंग हब या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वीचा गणित भाग 1 त्यातला सराव संच 1.1 हा संपूर्ण बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग विना विलंब आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण गणित भाग 1 इयत्ता 10वी सराव संच 1.1 त्यातला आपण एलिमिनेशन मेथड याचं बेसिक्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. आज आपण गणित भागचा तो सराव संच 1.1 पूर्ण बघणार आहोत. त्यातलं पहिलं गणित जे तुम्हाला कृतीच्या फॉर्ममध्ये दिलंय ते असं आहे. आपण कृतीच्या फॉर्ममध्ये न करता आपल्या मेथड वाईज आपण संपूर्ण गणित समजून घेऊ. तुम्ही ते कृतीमध्ये ऍडजस्ट करून शिकू शकता. ओके, हे बघा, हे गणित नंबर 1 आहे. 5x अधिक 3y बरोबर 9, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x वजा 3y बरोबर 12 म्हणजे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. आता हे गणित सोडवण्याची पद्धत जे आपण बेसिक्समध्ये बघितलं ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करावं लागेल. बेसिक्समध्ये आपण बघितलं होतं की स्टेप नंबर 1 आपल्याला पहिल्यांदा कुठलं व्हेरिएबल रिमूव्ह करायचं आहे, एक्स की वाय, म्हणजे कुठल्या चलाचा लोप करायचा आहे ते चल आपल्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल. त्यामुळे इथे तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी इथे एक्सचा जो सहगुणक आहे तो 5 आहे. त्याच ठिकाणी 2 नंबर समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 2 आहे. इकडे 3 आहे, खाली पण 3च आहे. आणि या दोघांमध्ये जर आपण कम्पेअर केलं तर एक्स आणि वाय या दोघांमध्ये इथे या समीकरणामध्ये आपल्याला वाय रिमूव्ह करणं किंवा त्याचा लोप करणं हे जास्त सोपं जाईल. का? कारण की त्याचे जे सहगुणक आहेत ते सारखे आहेत. ही स्टेप नंबर 1 होती की आपण व्हेरिएबल पहिल्यांदा चूज करणार की कोणतं व्हेरिएबल आपण रिमूव्ह करणार आहे. आपण वाय इथं का चूज केलंय त्याचं रिझन मी बेसिकमध्ये सांगितलं होतं की इथे दोघं पण सेम दिसतात. जर नसते तर काय करायचं ते पुढे गणित येतील, मी त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो. आता इथे तरी काय आहे की तुम्हाला वाय रिमूव्ह करता येईल. स्टेप नंबर 2 आपण काय बघितले की जे समीकरण जे व्हेरिएबल तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे त्याचं तुम्हाला साईन बघावं लागेल. आता इथे आपण वाय चूज केलंय. पहिल्या समीकरणामध्ये जे साईन आहे ते प्लस आहे, धनचिन्ह आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये ते साईन मायनस आहे म्हणजे ऋणचिन्ह. याचा अर्थ असा होतो की जर हे क्रॉस साईन असेल तर आपण बेसिक्समध्ये सांगितल्याप्रमाणे क्रॉस साईन असेल दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करतो. बेरजेमध्ये साईन चेंज होत नाहीत, म्हणजे क्रॉस जे असतात ते प्लस मायनस म्हणतो झिरोच होऊन जाणार. आपलं टार्गेट आहे की ते व्हेरिएबल रिमूव्ह करायचं म्हणजे त्याचे सगळे सहगुणक आपल्याला झिरो करायचे. येस, यानुसार या दोन्ही समीकरणांची आपण करणार आहे बेरीज म्हणजे ऍडिशन. ऍडिशन केल्यानंतर काय पद्धतीने आपण ऍडिशन करतोय ते समजून घ्या. इथे आपण 5 आणि 2 सहगुणकांची बेरीज होईल, ते होईल 7x 7x होईल. आणि इकडे प्लस 3 मायनस 3 म्हणजे ते 0 होऊन जाईल. हे लिहायची पण गरज नाहीये, पण आपण 0 केलंय हे दाखवण्यासाठी मी तिथे लिहितोय. आणि इकडे 12 मायनस 9 जे आहे ते असते 21. सो आपल्याला राहिलं काय, आपल्याकडे 7x इज इक्वल टू 21, 7x बरोबर 21 हे आपल्याला राहिलं. आता बेसिक्स मध्ये सांगितल्याप्रमाणे ते 7 आणि x यांमध्ये काय रिलेशन आहे? 7 आणि x मध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. मग बरोबर चिन्हाच्या अलीकडचा गुणाकार पलीकडे जाऊन काय होतो? भागाकार होतो. त्यानुसार हा जो 7 गुणिले आहे इकडे जाऊन भागिले होईल. मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला 7 इकडे जाऊन डिवाइड होईल 21 ला. सो आन्सर विल बी 7 1 जा 7 7 3 जा 21. सो 3. हा भागाकार तुम्हाला येत नसेल तर तुम्ही कच्चा भागाकार करू शकता, परंतु आता 10वीत तुम्ही आलाय, तुम्हाला हा भागाकार आला पाहिजे, समजला पण पाहिजे. त्यानुसार आपल्याकडे x ची किंमत आली. x ही किंमत जी आपण व्हॅल्यू काढली ती मी बेसिक्स मध्ये सांगितल्याप्रमाणे ओरिजिनेट जे इक्वेशन्स तुम्हाला एक्झाम्पलने दिले, तुमच्या क्वेश्चनने दिले, त्यातल्याच कुठल्या तरी एका दोन्हीपैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही ही व्हॅल्यू टाका आणि y ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. त्यानुसार आपण काय करूया, ही जी x बरोबर 3 आहे ती इक्वेशन 1 मध्ये आपण ठेवू. बघा मग y ची व्हॅल्यू कशी निघेल, या इक्वेशन मध्ये ठेवायची. इक्वेशन आहे 5x अधिक 3y बरोबर 9. मग याच्यामध्ये x ची व्हॅल्यू टाकण्यासाठी कशी टाकतो आपण, ती या पद्धतीने टाकतो. हेही तुम्हाला मी सांगितलं होतं की ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. प्लस असू दे मायनस असू दे, ब्रॅकेट दिलं पाहिजे. ब्रॅकेट शिवाय आपल्याला कळत नाही आपण नक्की कोणतं तिथे फंक्शन करणार आहोत. सो 5 3 जा 15 प्लस 3y इज इक्वल टू 9. हा जो 15 आहे इकडे तो प्लस मध्ये, इक्वल साईनच्या पलीकडे जाताना तो मायनस होणार. इकडे काय राहणार, प्लस 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. सो 3y इज इक्वल टू 9 मायनस 15. अगेन साइन रूल. बघा प्रत्येक स्टेपला तुम्हाला साइन रूल येणार आहे. जर कोणा विद्यार्थ्यांचा साइन रूल कच्चा असेल तर साइन रूल साठी सुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून तो लेक्चर बघून तुमचे साइन रूल पक्के करून घेऊ शकता. शेवटी
कितीही बघितलं काहीतरी वाचलं तरी सुद्धा जेवढा तुम्ही जास्त सराव करणार एक्झाम्पलचा तेवढे तुमचे सँड रूल अधिक पक्के होत जातील. त्यामुळे या एक्झाम्पल्सचा तुम्ही फेस करा एक्झाम, जास्तीत जास्त त्यांचा सराव करा, तुमचे सँड रूल अगदी पक्के होऊन जातील. फक्त काही गोष्टी वाचून पक्के होत नाहीत हे लक्षात ठेवा, त्यामुळे सराव करावा लागेल. त्यामुळे इकडे बघा आता हे साइन रूल मध्ये काय आहे, प्लस साइन आहे मायनस साइन आहे. मोठा नंबर 15 आहे म्हणजे यांची सबट्रॅक्शन करू आपण आणि मोठ्या नंबरचं साइन घेऊ. याचा आन्सर येईल -6, कारण 15 मधून 9 गेले तर 6 राहतं आणि 15चं जे मायनस साइन आहे ते आपल्याला आन्सरला द्यायचं तर मग -6 आन्सर आलं. सो अगेन इथे काय होईल, इथे राहिलं 3y -6. आपण इथे काय केलं होतं, इथलं मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आपण डिवाइड केलं. सेम तसं हे मल्टिप्लिकेशन इकडे जाऊन डिवाइड होईल. सो देअरफॉर y इज इक्वल टू -6 डिवाइड बाय 3. सो y इज इक्वल टू -2. दिस इज द आन्सर. आपल्याला जे हवं होतं रिक्वायर्ड आन्सर आपले जे आहेत, त्यामुळे आपल्याला काय काय मिळालं बघा, x बरोबर आपल्याला मिळालं 3 व y बरोबर मिळालं -2. या पद्धतीने हे गणित संपलं. तुम्ही ऍक्टिव्हिटीच्या मार्फत पण ते करू शकता, परंतु तुमचे जे स्टेप्स आहेत, आपण बेसिक्स मध्ये सांगितलेल्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स मात्र कुठेही त्याला डिस्टर्ब करू नका. स्टेप वाईज या, की पहिल्यांदा व्हेरिएबल रेकग्नाइज करा, त्यानंतर साइन बघा, त्याच्यानंतर ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची ते बघा, त्याप्रमाणे मग पुढच्या स्टेप्स तुम्ही फॉलो करून हे आन्सर पर्यंत येऊ शकता. दुसऱ्या क्वेश्चन मधलं पहिलं एक्झाम्पल आहे ते बघा, असं 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे समीकरण तुम्हाला दिलेलं आहे. इक्वेशन 1 तुमचं म्हणतंय 3a plus 5b is equal to 26 and a plus 5b is equal to 22. नाउ अगेन फॉलो द स्टेप्स. पहिल्या स्टेप्स फॉलो करा. आपण जे बेसिक्स मध्ये घेतलंय ह्या ज्या स्टेप मी म्हणतो वारंवार किंवा या पद्धतीने जे बोलतोय त्याला तुम्ही पकडून ठेवा चांगलं, कारण की या स्टेप्स तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला हेल्प करणार आहेत. तेव्हा कुठले एक्झाम्पल पाठ करण्याच्या भानगडीत पडू नका, कधीच ते करायचं नसते. आपल्याला पहिल्या स्टेपवरती फोकस करायचं की पहिली स्टेप काय करायची. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आपली, पहिल्यांदा व्हेरिएबल रेकग्नाइज करू आपण की कुठले व्हेरिएबल आम्ही रिमूव्ह करू. इथे पहिलं बघायचं आहे की त्याचे मल्टिपल्स कोणकोण आहेत. एचा आहे 3, इथे एचा आहे 1, म्हणजे थोडे वेगळे. इथे बीचा 5 आहे, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पण बीचा 5 आहे, म्हणजे इथे आपण बी जो आहे तो रिमूव्ह करू शकतो इझिली. आता साइन बघूया. साइन दोघांचं जे रिमूव्ह करणार आहे ते प्लस प्लस म्हणजे सेम साइन आहे. जसं बेसिक मध्ये सांगितलं सेम साइन असतील तर आपल्याला मायनस करायचं. ओके, सो आपण काय करूया, दोघांची सबट्रॅक्शन करूया. बघा काय होईल, 3 - 1 2a, हे झालं 0. मी हे द्यायचं म्हणून देतोय, हे ऍक्च्युली रिमूव्ह झालं, ते इलिमिनेट झालं. 26 - 22 हे आलं 4. 26 प्लस आहे ना, त्यामुळे प्लसचं साइन इथे आपल्याला मिळालं. ओके, त्यानुसार हे बघा काय राहिलं, 2a इज इक्वल टू 4. सो आता या स्टेप मी परत परत सांगत नाही, तुम्हाला कळलं पाहिजे. हा 2 इकडे जाऊन काय होईल, डिवाइड होईल. सो a इज इक्वल टू 2. नाउ 2 1 जा 2, 2 2 जा 4. ओके, सो पुट दिस व्हॅल्यू इन एनी वन ऑफ द अबव इक्वेशन्स, 1 और 2. तुम्ही ही व्हॅल्यू कुठे पण पुट करू शकता. तुम्ही पहिल्यामध्ये पुट करा किंवा दुसऱ्यामध्ये पुट करा. चला ओके, आपण ही जी a इज इक्वल टू 2 आहे ही इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. सो कसं होईल बघा, a plus 5b is equal to 22. Okay, so a here 2 plus 5b is equal to 22. हा जो 2 आहे तो प्लस आहे, तर इकडे जाऊन मायनस होईल. सो 5b is equal to 22 minus 2. So 5b is equal to now 20. Yes, बघा साइन रूल अगेन. इथे परत मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल. 20/5. So therefore b is equal to 5 1 जा 5, 5 4 जा 20. So b is equal to 4. Now we have the values. A is equal to 2 and b is equal to 4. एकदम इझी एक्झाम्पल होतं, तुम्ही पण ते बघू शकता. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल. या पुढचं एक्झाम्पल आहे x plus 7y is equal to 10. x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x minus 2y is equal to 7 means 3x वजा 2y बरोबर 7. या पद्धतीने दोन इक्वेशन्स दिलेत. आता आधी या आधी केलेली ऍक्टिव्हिटी पहिला आणि सेकंड मधला फर्स्ट आता तो केला तो, तर त्यामध्ये तुम्हाला आणि या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये थोडासा स्लाइड डिफरन्स तुम्हाला दिसेल की इथे तुम्ही जी पहिली स्टेप फॉलो करताय की कुठले व्हेरिएबल आम्हाला रिमूव्ह करायचे, त्यामध्ये तुम्ही जे इथे बघाल तर इथे एक्सचा जो सहगुणक आहे तो 1 आहे, इकडे एक्सचा 3 आहे, इकडे वायचा 7 आहे, वायचा इथे 2 आहे. म्हणजे कुठलाच जो मल्टिपल आहे किंवा कोएफिशियंट आहे तो इक्वल नाही. म्हणजे आपल्याला इथे कोएफिशियंट इक्वल करण्याची आणखीन एक ऍडिशनल स्टेप इथे करावी लागेल. येस, मी तुम्हाला बेसिक्स मध्ये पण सांगितलं होतं की ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्या एक एक स्टेपच्या 2-2 स्टेपच्या आहेत कॉम्प्लिकेशन्स, त्या तुम्हाला एक्झाम्पल वाईज शिकून घ्यावं लागेल.
असं बेसिक्समध्ये त्या गोष्टी सांगता येत नाही. बेसिक्समध्ये आपण फक्त साइन रूल, जे एकदम बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्हाला एक्झाम्पल स्टार्ट टू एंड लागणार आहेत, त्या आपण त्या लेक्चरमध्ये कव्हर केल्या. आता आपण एक्झाम्पल वाईज काय व्हेरिएशन येतात त्याच्यामध्ये ते बघूया. त्यातलं हे एक व्हेरिएशन आहे की आपल्याला व्हेरिएबल जे त्याचे मल्टिपल्स हे वेगवेगळे दिले. मग आता आपल्याला टार्गेट काय की व्हेरिएबल जर इक्वल झालं, नंबर जर इक्वल झाला तर तो मायनस होऊन 0 होऊन जाईल. मग ते टार्गेट आहे की नंबर इक्वल आणला पाहिजे. मग आता बघा इथे 1 आहे, कोण नाही म्हणजे तिथे 1 असतो मल्टिपल. सो या 1ला आपण जर 3 बनवू शकलो तर x रिमूव्ह होईल. दुसरा ऑप्शन आहे इथे 7 इथे 2 आहे, या दोघांना पण एकसारखं बनवण्यासाठी या 7ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर तो 14 होईल आणि या 2ला जर 7 ने मल्टिप्लाय केलं तर तोही 14 होईल. तर तेही तुम्हाला होऊ शकतं. बट आपल्याला काय बघायचं की किती लवकरात लवकर एक्झाम्पल होईल, आणि आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये टाइमचं रिस्ट्रिक्शन आहे. ते जेवढ्या लवकर एक्झाम्पल होईल तेवढं बरं आहे. मग दोन्ही एक्झाम्पलला वेगळं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा जर आपण एकाच कुठल्या इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं आणि त्यातून जर कोएफिशियंट सेम येत असतील तर मग आपला टाइम पण वाचू शकतो. त्यासाठी मग तुम्ही इथे बघा, तुम्हाला फक्त या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून या 1ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 होईल. पण हे होत असताना हे सगळे चेंज होणार का? कारण आपण इक्वेशन्स मध्ये जी काय प्रोसिजर करतो ती कुठल्या तरी एका एलिमेंट वरती करू शकत नाही, ती होल इक्वेशनला अप्लाय होते. त्यामुळे आपण इथे काय म्हणायचंय की इक्वेशन 1 आपण त्याला मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 म्हणजे इक्वेशन म्हणजे समीकरण 1 ला आपल्याला 3 न गुणायचं. मग गुणायत आपण 3 न, बघा इथे मी दाखवत आहोत. तर हे इक्वेशन जे आहे ते कसं फॉर्म होईल बघा. आता 3 एके 3, 3 1 जा 3 प्लस 3 7 21, 3 7 जा 21 आणि 5 30, 10 3 जा 30. हे एक नवीन इक्वेशन फॉर्म झालं, त्याला आपण इक्वेशन नंबर 3 लावू. ओके, फर्स्ट इक्वेशन ओरिजिनल होतं, हे इक्वेशन सेकंड आहे आणि हे थर्ड आहे. आता फर्स्ट आणि थर्डचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा. फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन, पहिलं आणि तिसरं. ओके, याच्यामध्ये हे जो 3 नंबर आहे तो इथे ऍड झालेला आहे. ओके, बाकी चेंजेस होऊ द्यात, त्याचं काय आपल्याला आता लगेचच काय विचार करायचा नाही. पहिलं की आपण ह्या दोघांना मॅच केलंय का, तर हो केलं. मग आता सेकंड आणि थर्ड इक्वेशन मध्ये आपण एलिमिनेशन मेथड करू शकतो. बघा, मग आता सेकंड थर्ड मध्ये अगेन स्टेप नंबर 2 की आपण आता व्हेरिएबलचं व्हेरीफाय केलं, त्याला आपण इक्वेशन मध्ये कोएफिशियंट त्याचे सेम आणले. आता स्टेप नंबर 2 आहे की आता ह्याची सबस्ट्रॅक्शन करायची की ऍडिशन करायची. ती कशी करतो आपण, ज्यांना रिमूव्ह करायचं आहे त्यांचं साईन बघतो, तर ते साईन प्लस प्लस आहे म्हणल्यानंतर यांची आपण सबस्ट्रॅक्शन करणार. सो सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3, 3 इक्वेशन थर्ड हे आलं इज इक्वल टू 13 आणि मायनस करतोय 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके, थर्ड मधून सेकंड इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करतोय, उलट केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे गेले 0 प्लस 21y मायनस ऑफ मायनस 2y, हे समजून घ्यायचं. प्लस 21y, ओके, प्लस 21y मायनस ऑफ मायनस 2y. मी बेसिक्स मध्ये त्याला एक हॉरिझॉन्टली तुम्हाला सोडून दिलं होतं. हे बघा, प्लस 21 मायनस ऑफ मायनस 2, याचा मिनिंग काय होणार आहे, प्लस 21 ॲज इट इज मायनस मायनस प्लस 2. सो आन्सर इज प्लस 23. सो इथे सुद्धा याचा आन्सर येत आहे प्लस 23y. 30 minus 7 is 23. Okay, so we have 23 multiply, तिकडे जाऊन डिवाइड होईल 23 by 23, 23 1 जा 23. आला y is equal to 1, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण या दोन्हीची ओरिजिनली मी सांगितलं हे फॉर्म केलेल्या इक्वेशन मध्ये टाकू नका. ओरिजिनल जे इक्वेशन्स दोन आहेत आपले त्याच्यामध्येच कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये आपण टाकू. सो पुट इट इन इक्वेशन 2 or 1 कशातही टाका. सो y is equal to 1 in equation 1. Equation 1 काय, x plus 7y is equal to 10. So y is equal to 1 इथे पुट करायचं. So x plus 7 into y is equal to 10. हे कधीही विसरू नका, ब्रॅकेट टाकायला, ब्रॅकेट टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो x plus 7 1 7 is equal to 10. So plus 7 तिकडे जाऊन मायनस होईल. x is equal to 10 minus 7. x is equal to 3. नाव हे प्लस 3 येणार का, कारण 10 ला जे साइन आहे ते प्लस, 7 ला मायनस. ओके, सो वी हॅव नाव x is equal to 3 and y is equal to 1. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह झालं. एक स्टेप जी वाढली होती ती इथे आहे, तुम्ही ही बारकाईने पुन्हा एकदा
व्हिडिओ थोडासा पाठीमागे नेऊन तुम्ही पुन्हा एकदा ती कन्सेप्ट जी तुमची ती क्लिअर करून घेऊ शकता. हे एक छोटंसं चॅलेंज आहे याच्यामध्ये की तुम्हाला व्हेरिएबल सेम त्याचे कोएफिशियंट करायचे, कारण त्याशिवाय आपण त्याला एलिमिनेट करू शकत नाही. ठीक आहे. नक्कीच हे एक्झाम्पल तुम्हाला कळालं असेल, नसेल कळालं तर याचा सराव करा, प्रॅक्टिस मी तुम्हाला ते एक्झाम्पल येईल. यासारखे अनेक एक्झाम्पल आपण पुढे बघायचे. या पुढचं एक्झाम्पल जे आहे ते हे 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता हे एक्झाम्पल आपण जे पहिलं आणि दुसरं एक्झाम्पल सोडवलं त्याला एकदम सिमिलर आहे. का सिमिलर आहे? कारण की यात ऑलरेडी तुम्हाला जो x आहे तो सेम दिला आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून करू शकता. फर्स्ट अँड सेकंड बघून तुम्हाला ते जमेल. शेवटी त्याची प्रॅक्टिस तुम्ही करा. आणि जर नाही काय अडचण आली त्याच्यामध्ये सोडवलेलं, ते काय अडचण असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्यानुसार आता पुढचं एक्झाम्पल बघा. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. थोडंसं वेगळं पुन्हा की इथे 5m - 3n = 19 म्हणजे 5m वजा 3n बरोबर 19 दिले, आणि दुसरं m - 6n = -7 म्हणजे m वजा 6n बरोबर -7 असं दिलंय. तुम्हाला हे दोन इक्वेशन्स बघा. या दोन्ही इक्वेशन्स मध्ये या आधी एक्झाम्पल केलं त्यानुसार इथे कुठलाही एक जो व्हेरिएबल आहे तो सेम दिलेला नाही. तुम्हाला तो सेम करायचा आहे. आता इथे बघा 5 आहे, इथे 1 आहे. जर इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तरीही चालेल. ओके, ही एक मेथड आहे. दुसरी इथे 3 आहे, इथे 6 आहे. ह्याचा 3 होण्यासाठी याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 6 होऊ शकतो. तुम्ही कुठलीही मेथड यूज करा, दोन्ही मेथड मधून एक्झाम्पल तुमचं सुटेल. ओके, मी इथे पहिलीवाली मेथड म्हणजे ह्या सेकंड इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. सो काय लिहायचं आपण? मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 5. 5 ने मल्टिप्लाय करायचं तर इक्वेशन सेकंड हे कसं होईल बघा. 5 1 जा 5 मायनस 6 5 जा 30 अँड 5 7 जा -35. ओके, म्हणजे 5 1 5 6 5 30 आणि 5 7 35. या पद्धतीने हे एक्झाम्पल इथे नवीन हे थर्ड इक्वेशन आपलं फॉर्म होईल. यानंतर आता बघाल तुम्ही जर फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन त्यातला आपण m जो आहे तो इक्वल केला. सेकंड स्टेप काय म्हणते आपली की जे व्हेरिएबल घालवायचे आहे त्याचा साइन सेम आहे का? आहे का साइन सेम? आहे. 5m 5n साइन सेम आहे, प्लस प्लस. मग आपण ते घालवू शकतो. मग आता कसं करूयात? तर थर्ड मधून फर्स्ट रिमूव्ह करू. थर्ड काय? -30n = -35 मायनस 5n - 3n = 9. सो हे आपण रिमूव्ह करू. बघा हे तर गेलं 0 झालं. -30 मायनस ऑफ -3. अगेन मी तुम्हाला हे इकडे दाखवतो बघा. -30 मायनस ऑफ -3 याचा अर्थ काय होईल? हे -30 ॲज इट इज -+3 ह्यांचे होणार सबस्ट्रॅक्शन आणि आन्सर येणार आहे -27. सो इथे आन्सर येणार आहे -27n. ओके, मी ते दाखवतो तुम्हाला. त्यानंतर इथे बघा -35 मायनस ऑफ +19 हे कसं होईल? -35 -19. ओके, या दोघांमध्ये सेम साइन येईल आणि सेम साइन मुळे या दोघांची ऍडिशन होईल. ऍडिशन कशी होईल बघा. 9 5 14. ओके, 1 3 4 1 5 आणि मायनस मायनस सेम साइन. तर साइन रूल आहे, सेम साइनची ऍडिशन होते आणि आन्सरला सेम साइन दिलं जातं, त्यामुळे त्याचा आन्सर येणार आहे -54. ओके, सो दोन्ही बाजूला मायनस मायनस आहेत, आपण मायनस इथेच कट करून टाकू. म्हणजे राहिलं काय? 27n = 54, which means 27 तिकडे जाऊन डिवाइड होईल. सो n = 54 divided by 27. n = 2. So we have the value of n. Now put this value in originate two equation. हे वेगळं इक्वेशन आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल. हे फोर्थ आपलं हे ओरिजिनल इक्वेशन्स दोन. या दोघांपैकी कशात पण टाकूयात आपण. फर्स्ट मध्ये टाका. सो put n = 2 in equation 1. equation 1 आहे 5n - 3n = 19. So m ची व्हॅल्यू काढायची, n इथे. सो 5m ॲज इट इज -3 × 2 = 19. सो 5m - 3 2 जा 6 = 19. सो हे बघा 5m आणि हा -6 तिकडे जाऊन प्लस होईल. 19 + 6 5m = 19 + 6 25. and therefore m = multiply divide by 25 divided by 5. m = 5. 5 1 is 5, 5 5 is 20. So we have our values. n = 2 and m = 5. या त्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. ओके, हे जे बॉक्स मध्ये मी देतो
हे बघा, हे तुम्हाला प्रॉपर जमलं पाहिजे. ओके, जर असं नाही कळत आहे तर मग त्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल करावं लागेल. म्हणजे हे ऑन द स्पॉट नाही जमत, तर अशा पद्धतीने तुम्ही रफ वर्क करून ते केलं पाहिजे. तसं केल्यानंतरच आयडिया क्लिअर होते, कारण तिथे आपण प्रॉपर साइन रूल यूज करतो. ओके, इथे जे दिसत नाही ते आपल्याला तिथे क्लिअरली दिसतं. आपण त्याच्यामध्ये मग रॉंग होत नाही. शेवटी आपण परफेक्शनचा विचार करतो. आपल्याला 3 आउट ऑफ 1 हाफ 2 अँड हाफ असे मार्क नाही पाडायचे आपल्याला. आपल्याला परफेक्शन मीन्स आउट ऑफ मार्क्स पाडायचे. म्हणजे हे एक्झाम्पल समजा 3 मार्कला असेल, तर आपल्या 3 पैकी 3चा विचार करतोय ना, तर आपल्याला बारीक बारीक गोष्टींचा पण विचार करून जावं लागेल. या पुढचं एक्झाम्पल आहे हे 5x अधिक 2y बरोबर -3 आणि x अधिक 5y बरोबर 4. इथे पण सेम परत की तुम्हाला व्हेरिएबल सेम दिलेले नाहीत. बघा इथे 2 5 5 1, मग इथे तुम्हाला परत व्हेरीफाय करावं लागेल. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून जरा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की इथे कुठल्या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, किती न वगैरे. तुम्ही ते मला म्हणजे हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही सांगा. त्याच्यानंतर व्हिडिओ परत चालू करा आणि बघा की तुमचा आन्सर बरोबर आहे का. ठीक आहे, येस. काय करावं लागेल इथे, तर या ठिकाणी तुम्हाला या इक्वेशनला इथे 5 आहे, इथे 1 आहे, तर हे सोपं पडेल. याला जर आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 5 होऊ शकतं. म्हणजे याला आपण 5 ने मल्टिप्लाय करू. सो या इथे मग काय येईल, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. सो याला 5 ने मल्टिप्लाय करा. हे इक्वेशन बघा इथे कसं होत आहे, 5x प्लस 5 5 25y इज इक्वल टू 5 4 20. हे तुमचं आलं इक्वेशन नंबर 3. ओके, आता हे एकदम फ्लुएंटली आलं पाहिजे तुम्हाला, एकदम व्यवस्थित. सो तुम्ही फर्स्ट इक्वेशन बघा आणि थर्ड इक्वेशन बघा. तुमचा एक्स मल्टिपल जो आहे, म्हणजे एक्स जो आहे व्हेरिएबल, तो आता रेडी टू एलिमिनेट असं म्हणू आपण त्याला. मग आता हा रेडी झाला एलिमिनेट करायला, तर आपण त्याला एलिमिनेट करू. कसं करणार, पुन्हा याच्या दोघांचे साइन बघा, साइन तर सेम आहे. साइन सेम असल्यानंतर आपण त्यांची करणार आहे सबस्ट्रॅक्शन. सो काय करू, थर्ड मधून फर्स्ट जे आहे ते सबस्ट्रॅक्ट करू. बघा 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 मायनस 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. ओके, बघा हे रिमूव्ह झालं, 0 शून्य आलं. इकडे अधिक 25 वजा 2 प्लस 25 मायनस प्लस 2, त्यामुळे हे मायनसमुळे हे मायनस होईल. ओके, सो 25 मायनस 2 काय आहे, 25 मायनस 2 येईल, हे प्लस साइन 25चं येईल इथं. 25 मायनस 2 आला 23y. ओके, अँड 20 मायनस ऑफ -3, मायनस मायनस प्लस होणार, 20 प्लस 3 होईल 23. ओके, सो 23y इज इक्वल टू 23. हा 23 मल्टिप्लिकेशन जाऊन डिवाइड होईल, so y इज इक्वल टू 23 upon 23. So therefore y is equal to 1. So put it in original two equation. Anyone आपण सेकंड मध्ये टाकूया. बघा x प्लस 5y इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू इथे x प्लस 5 into 1 इज इक्वल टू 4. 5 into 1 5 प्लस 5 तिकडे जाऊन मायनस. सो x इज इक्वल टू 4 मायनस 5. x इज इक्वल टू, इथे सुद्धा व्हिडिओ पॉज करा आणि मला सांगायचं आन्सर काय. एकदम छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण आपण मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, आधीच्या बेसिक्समध्ये आपण कव्हर केलंय की एक एक साइन रूल आपल्याला पक्का करायचा. त्यामुळे हे साइन काय म्हणून त्याचा आन्सर येईल तेही तुम्ही तिथे गेस करून टाकू शकता. गेस करा आणि आता आन्सर बघा. सो 4 मायनस 5 आन्सर आहे -1. का, कारण तिथे क्रॉस साइन आहेत आणि त्याचे आपण सबट्रॅक्शन करतो आणि जो मोठा नंबर असतो त्याची आपण साइन आन्सरला देत असतो. म्हणजे आपल्याला आता आन्सर मिळाले आपले. देअरफॉर x इज इक्वल टू -1 अँड y इज इक्वल टू 1. हे आपले आन्सर. चला पुढचं एक्झाम्पल आहे. याच्या पुढचं एक्झाम्पल थोडंसं काही मुलांना ट्रिकी आणि कठीण वाटू शकतं, की याच्यामध्ये 1/3 दिलाय, 1/3x म्हणजे याचा मल्टिपल असा दिलाय रेशोमध्ये. वायचा 1 आहे 10/3. दुसऱ्या याच्यामध्ये 2x अधिक 1/4y ना 11/4 असं दिलंय. तर हे जे कॉम्प्लेक्स दिलंय ह्याला ॲज इट इज पण आपण सोडवू शकतो, काय प्रॉब्लेम नाहीये. पण काय मुलांना ते समजण्यासाठी कठीण जाईल, की त्यात पडण्यापेक्षा आपल्याला गुंतून पडायचं नाही एखाद्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे मॅथमॅटिक्स, माझं असं म्हणणं आहे की मॅथमॅटिक्स एक हिप्नोटाईज करणारा सब्जेक्ट आहे. म्हणजे असं एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही अडकून पडलात की त्याला सोडवायचंच आहे, तर तुम्ही एक प्रकारे तुम्हाला असं वाटू लागतं की हा मला जमायला लागले, तेवढ्यात तुमचं जे टाइम आहे तो टाइम खूप म्हणजे स्पीडनी पळत असतो आणि म्हणजे ते त्याचं नुकसान होतं. ॲट द एंड तुम्हाला कळतं की अरे एक्झाम्पल आपण चुकलं पण आणि त्यावेळेस वेळ पण हातातून गेलेली असते. त्यामुळे अशा हिप्नोटाईज होणाऱ्या एक्झाम्पलमध्ये पटकन त्यातून कसं सॉल्व्ह करून आपण बाहेर पडू शकतो ना,
याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. 10th मध्ये तरी खास करून ते स्किल तुम्ही एक्वायर करा. ओके, हे कसं, आता हे पण हिप्नोटाइज करणारं एक्झाम्पल आहे. तुम्ही जर ह्याला ॲज इट इज सोडवायचा प्रयत्न कराल ना तर तुम्ही गुंतून पडणार, खूप गुंतणार. तुम्हाला एक्झाम्पल सुटेल कदाचित, आन्सर येईल पण त्यावेळेस जे वेळ तुमच्या हातातून निघून गेली असेल ना ती खूप जास्त असेल ना, तेवढा वेळ आपण या एक्झाम्पलला देऊ शकत नाही. ओके, त्यामुळे ह्याला पहिलं सिम्पल करून टाकू. हे जे दिसतंय कॉम्प्लेक्स, याला सिम्पल कसं करायचंय, तर हे जे डिनॉमिनेटर 3 दिसतंय ते आपल्याला नको आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं सिम्पल एक्झाम्पल होईल. जर आपण याला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 तर हे क्रॉस मल्टिप्लाय होऊन मध्ये ते कट होऊ शकतं. इथे पण तसंच, इथे 4 आहे ना, हे 4 नको आहे, याला 4 ने मल्टिप्लाय करा. ओके, म्हणजे इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करू आपण 3 ने आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करू आपण 4 ने. मग हे 3 इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन कसं होईल बघा, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 into 1/3x प्लस 3y 3 into 10/3. ओके, इथे मल्टिप्लिकेशन. तर कसं होईल मग, हे 3 कॅन्सल, हे पण 3 कॅन्सल, म्हणजे राहिलं काय, x plus 3y is equal to 10. हे तुमचं इक्वेशन नंबर 3. आणि आता हे इक्वेशन सेकंड, त्याला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहे. ते कसं होईल बघा, 4 into 2x plus 4 into 1/4y is equal to 4 into 11/4. हे बघा, 4 into 2 हा 8x होईल, हे 4 गेट कॅन्सल, 4 गेट कॅन्सल, इथे प्लस फक्त y राहील आणि इकडे 11, म्हणजे हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 4. ओके, हे पहिल्यांदा आपण केलं. हे का केलं ते तुम्हाला मी आधी सांगितलं, की थोडं एक्झाम्पलला ॲज इट इज सोडवण्याचा प्रयत्न न करता त्याला सिम्पल करून जर सोडवलं तर तुमचा वेळही वाचेल आणि तुम्ही कम्फर्टेबल व्हाल. तेही की आता हे एक्झाम्पल तुम्ही आरामात सोडू शकता. या इक्वेशन्सवरती फोकस करा. हे इक्वेशन जे तुम्ही आता काढले, हे इक्वेशन्स आता या आधी केलेल्या एक्झाम्पल सारखंच आलेलं आहे. ओके, आता इथे बघाल, इथे 8 आहे एक्सचा, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे. ओके, तुम्ही कोणाला करताय टार्गेट, सपोज आपण वायला केलं तर तुम्हाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा सांगतो, इथे व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही मला सांगा, तुम्ही गेस करा की या दोघांमध्ये जर मला वाय रिमूव्ह करायचं असेल, एलिमिनेट करायचं असेल तर मला कुठल्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, आणि पुन्हा व्हिडिओ ऑन करून मग तुम्ही ते व्हेरीफाय तुमचा आन्सर करू शकता. इथे जर मला वाय घालवायचं आहे तर इक्वेशन 4 ला मला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. का, कारण ते 1 आहे, 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर तो 3 होऊ शकतो. म्हणजे आपण इथे तसंच करूया, मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 बाय 3. याला तर 3 मल्टिप्लाय केलं तर बघा, 8 3 जा 24, 8 3 24, 3 1 3 आणि 11 3 33. हे तुमचं आलं इक्वेशन नंबर 5. बघा, इक्वेशन्स मध्ये इक्वेशन्स होत आहेत, तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात इकडे तिकडे होऊ देऊ नका, कारण आपण हे जे कॉम्प्लेक्स आहे त्याला सरळ करण्यासाठी एक इक्वेशन तयार केले, त्याला मल्टिप्लिकेशन केलं. ओके, हे दुसरं वालं कॉम्प्लेक्सला सरळ करण्यासाठी आपण दुसरं मल्टिप्लिकेशन केलं. त्यात आपण आन्सर कुठं काढण्याचा हेतू नव्हता. आता जे मल्टिप्लिकेशन केलं ते व्हेरिएबल सेम करण्यासाठी केलं. ओके, नाव तुम्ही इक्वेशन 3 आणि इक्वेशन 5 बघा, याच्यामध्ये 3 आणि 3 आता आलेलं आहे, म्हणजे आता हे दोघं जण रिमूव्ह होऊ शकतात. पुन्हा कसे, याचा साइन प्लस याचा पण प्लस, म्हणजे या दोघांचे आपण करणार आहे सबस्ट्रॅक्शन. सो इक्वेशन 5 मधून 3 जो आहे तो रिमूव्ह करू. बघा, इक्वेशन 5 24x plus 3y is equal to 33 minus x plus 3y is equal to 10. ओके, मायनस करू. 24 minus 1 23x, हे झालं 0 is equal to 33 minus 10 किती असतो 23 अगेन. ओके, सो राहिलं काय, 23x is equal to 23x जो आहे तो तिकडे जाईल. आता हे खूपदा आपण केलंय त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे मी काय केलंय. ओके, त्याला एक्सप्लेन करत बसणार नाहीये, कारण तुम्ही स्वतःला अपडेट केलं पाहिजे एक एक्झाम्पल टू एक्झाम्पल, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे की आता मला कळतंय, हे जे चाललंय ते मला कळायला लागले, असं आता झालं पाहिजे. ओके, आता हे जे आहे ते ओरिजिनल 2 इक्वेशन, त्याच्यातच कुठल्यातरी एका इक्वेशन मध्ये आपल्याला हे एक्स व्हॅल्यू टाकायचे. आपण सेकंड मध्ये टाकू फर्स्ट मध्ये, कुठे पण बघा, पुट x is equal to 1 in equation 1. हे फर्स्ट इक्वेशन 1 ला 1/3x plus y is equal to 10/3. बघा, x ची व्हॅल्यू 1 आहे ना, so 1/3 into 1 plus y is equal to 10/3. हे 1/3 1/3, तर आता इथे राहील प्लस y. ओके, प्लस मी दिलं मुद्दाम, हा 1/3 जो प्लस आहे तो तिकडे जाऊन काय होईल, मायनस होईल. 10/3 minus
1/3. ठीक आहे, याचं बघा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे वरच्यांचे आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतो. 10 मधून 1 गेला राहिलं 9, 9 डिवाइड बाय 3. सो देअरफॉर काय येईल मग y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू 9, 3 3 जा 9. सो y इज इक्वल टू 3. सो देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू काय मिळालं बघा x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 3. एकदम सिंपल केलं आपण. तुम्ही जर पुन्हा एकदा बघायचं झालं तर इथे कॉम्प्लेक्स आहे थोडं, मी पुन्हा सांगतो. इथे आपण काय केलं, हे 3 आपल्याला डिनॉमिनेटरला नको होता म्हणून आपण काय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय कसं केलं आणि त्यातून कसा 3 रिमूव्ह झाला आणि इक्वेशन कसं आलं ते बघा. 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 कॅन्सल होईल, इथे पण गेला, इथे 1 होता, इथे 3 आला, झालं. तसंच इथे आपल्याला 4 नको आहे डिनॉमिनेटरला म्हणून आपण त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं. मग इथे पण 4 कसा रिमूव्ह झाला त्याची प्रोसिजर दिली आहे आणि हे इक्वेशन तयार झालं. नाव हे दोन इक्वेशनचा आपण फोकस करतोय, आता आपण त्याच्यावरती फोकस केला तर आपल्याला कळलं की इथे 3 आणि इथे 1 आहे. तर आपण याला 3 करण्यासाठी काय केलं, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं. ते केलं तर इथे 3y आला. हे नवीन तुमचं 5th नंबरचं इक्वेशन आलं. आता हे 3rd आणि 5th मध्ये आपल्याला कळलं की y चा कोएफिशियंट सेम आहे, y रिमूव्ह होतो. प्लस प्लस साइन असल्यामुळे आपण सबस्ट्रॅक्शन केली आणि पुढची प्रोसिजर तुम्हाला मग माहिती आहे. तर इथे कॉम्प्लेक्स होतं ते तुम्ही सराव करून करू शकता व्यवस्थित. त्यामुळं या गणितासाठी चांगला सराव पाहिजे. या पुढचे 2 एक्झाम्पल म्हणजे तुमचं लास्ट अँड सेकंड लास्ट 7th आणि 8th एक्झाम्पल जे इथे मी तुम्हाला दिले बोर्डवर, ते दोन्ही एक्झाम्पल एकाच टाईपने करायचे. त्यामुळे मी हे एक्झाम्पल तुम्हाला देतो, बारकाईने बघा आणि पुढचं एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून करा. ओके, जमेल तुम्हाला. एक्झाम्पल दिसताना खूप असे मोठे मोठे नंबर दिसतात, 99, 101, 499 वगैरे असे खूप मोठे मोठे नंबर दिसतात. आतापर्यंत आपण सिंगल डिजिटमध्ये करत होतो, आता डबल ट्रिपल डिजिटमध्ये आलं एक्झाम्पल. तर त्यामुळे घाबरून जायचं नाहीये, प्रोसिजर सेम. मग म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून तुम्हाला मी हे निक्षून सांगतोय की तुम्ही तुमच्या स्टेपवरती फोकस करा. स्टेपला जेवढा माणूस पकडून ठेवतो, तुम्हाला कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल येऊ द्या, तुम्ही त्या स्टेप्स वाईज जर तुम्ही त्या एक्झाम्पलला सोडून गेला तर तुम्हाला ते एक्झाम्पल सुटतं. त्यामुळे इथे सुद्धा स्टेप्स फॉलो करायचे आपल्याला. काय करूयात आपण इथे, फक्त त्याच्यामध्ये एक जे आहे, हे जे मोठे मोठे नंबर आहेत त्यांना जर आपल्याला बारीक करायचं असेल लहान, तरी आपण करू शकतो. अदरवाईज आहे तसं केलं तरी चालेल. मगाशी सांगितलं तसं काही एक्झाम्पल हिप्नोटाइज करतात. ठीक आहे, त्यामुळे त्यांना आपण विचार करायचा आहे की ह्याला लहान कसं करू शकतो, सिंगल डिजिटमध्ये कसं येऊ शकतं. तर या टाईपच्या एक्झाम्पलसाठी आपण काय करतो, इथे एकदा या दोन्ही इक्वेशनची, फर्स्ट आहे सेकंड, एकदा या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करतो, सेम असंच सबस्ट्रॅक्शन करतो. असं कधी करू आपण, जेव्हा इकडे बघा, नीट ऑब्झर्व करा, हे एक्सचा जो तुम्हाला कोएफिशियंट दिसतो तो इकडे वायचा आहे आणि जो वायचा आहे तो इकडे एक्सचा आहे, हे दिसतंय. सेम असं ज्यावेळेस तुम्हाला दिसेल, याच्या पुढचं एक्झाम्पल पण सेम तसंच, त्यावेळेस तुम्हाला एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन करायचे, काही मल्टिप्लाय न करता तुम्हाला ऑटोमॅटिकली एक छोटं इक्वेशन मिळेल. त्यामुळे पहिल्यांदा आपण ऍडिशन करूया. बघा 99 प्लस 101 होईल 200x. ओके, प्लस इथे सुद्धा 200y आणि इथे होईल 1000. बरोबर आहे, 499 501. आता हे असं मिळालं. तुम्ही ह्या टोटल इक्वेशनला जर 200 ने मल्टिप्लाय केलं तुम्हाला एक छोटा नंबर मिळेल. बघा, टोटल इक्वेशन डिवाइड बाय 200. का, इथे पण 200 इथे पण इथे पण. So 200 1 200 means x, 200 1 200 means y, 200 5 1000 means 5. हे इक्वेशन नंबर 3rd तुम्हाला मिळालं, एकदम छोटे इक्वेशन. ओके, त्यानुसार आता एकदा ऍडिशन केली, एकदा सबट्रॅक्शन करूया. 99x plus 101y is equal to 499 and 101x plus 99y is equal to 501. एकदा त्याची काय करा, सबट्रॅक्शन करा. बघा, सबट्रॅक्शन केल्यानंतर 99x minus 101 मधून 99 गेले 2 राहिले, मायनस साइन याला आहे त्यामुळं मायनस 2x. अगेन 101 मायनस 99 प्लस 2y अँड 99 499 मायनस 501 मायनस 2 अगेन. ठीक, याला परत तुम्ही 2 न जर डिवाइड केलं सगळ्यालाच तर 2 2 हा मायनस x प्लस y आणि हा मायनस 1. हे तुम्हाला इक्वेशन नंबर 4 मिळतं. जर तुम्ही केलं तर मी याला बॉक्स करतो, हे समजून घ्या तुम्ही इक्वेशन्स कसे काढले. एकदा मल्टिप्लाय करून, एकदा ऍडिशन करून, एकदा सबट्रॅक्शन करून. त्याचप्रमाणे तुम्हाला पुढचं एक्झाम्पल पण करायचं. आता हे दोन जे इक्वेशन्स तुम्हाला मिळाले याच्या पुढची प्रोसिजर तुम्ही करू शकता आरामात. काय प्रोसिजर आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, हे इक्वेशन नंबर 3 आहे, आणि मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस 1 हे इक्वेशन नंबर 4. त्यामध्ये तुम्हाला दिसतंय तुम्ही काही रिमूव्ह करू शकता, कुठलंही एक्स किंवा वाय. पण ऑलरेडी इथे बघा क्रॉसमध्ये तुम्हाला एक्स वाय दिलं, तुम्ही एक्सच रिमूव्ह करा. हे करत असताना क्रॉस आहे साइन तर तुम्ही ऍडिशन करू शकता, या दोघांची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर काय होईल बघा,
x minus x 0, y plus 2y, and 5 minus 1 is 5 minus 1 4. So therefore y is equal to 2 multiply the divide होईल, y is equal to 2. हे आपलं व्हॅल्यू मिळाली, y is equal to 2. आता ही पुन्हा सेम व्हॅल्यू आहे ती या दोघांपैकीच कुठल्यातरी इक्वेशन मध्ये टाकावं बघा. सो पुट करा याच्यामध्ये. सो x plus y is equal to 5, y इथे पुट करू x plus 2 is equal to 5 plus 2 minus 2 होईल. So x is equal to 5 minus 2, x is equal to 3. ही व्हॅल्यू मिळाली. अल्टिमेट आपल्याला आन्सर काय मिळालं, x is equal to 3 and y is equal to 2. हे कितीही मोठं एक्झाम्पल असलं तरी आपण त्याला कसं सिम्प्लिफाय केलं तुम्ही एकदा पुन्हा बघा. आणि याचप्रमाणे सेम जे तुमचं एक्सरसाइज मध्ये सेकंड आणि लास्ट एक्झाम्पल आहे ते तुम्ही असंच करू शकता. तिथे देखील तुम्हाला x चा पहिल्या इक्वेशन मधला आणि y चा दुसऱ्या इक्वेशन मधला हे कोएफिशियंट तुम्हाला सेम दिसतात. क्रॉस जे होते ना असं हे वाला हे इथे आणि हे इथे असं आलं की तुम्हाला एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन करायचे आहे. इथे आपण हा पूर्ण एंटायर एक्सरसाइज जो आहे तो आपण संपवलेला आहे. तुम्हाला बेसिक आयडिया आपण या आधीच्या लेक्चरमध्ये दिली होती. या लेक्चरमध्ये मी सगळे गणित प्रॉपर पद्धतीने त्याच बेसिक आयडिया घेऊन त्याच स्टेप्स फॉलो करून मी ते तुम्हाला कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. आता इथून पुढचा रोल तुमचा आहे. तुम्ही आता काय करायचं, या एक्झाम्पलचा मॅक्झिमम सराव करून याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनायचं. मी जर सांगितलं की हे एक्झाम्पल जर 3 मार्कला आलं तर आपलं टार्गेट हे असं असलं पाहिजे. अजिबात 1 किंवा हाफ कुठलाही मार्क आपला हातातून गेला नाही पाहिजे. यासाठी बारीक बारीक गोष्टींवरती आपण फोकस केला पाहिजे. हे टार्गेट आहे आपलं. ओके. त्यामुळे हा एक्सरसाइज पूर्ण झालाय. एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा, अभ्यास करत राहा, खूप काही गोष्टी शिकत राहा आणि आपला युट्यूब चॅनल जो आहे तो फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.